कळस महातपुरी शिवारातील गट क्रमांक 8990 धुरे बांधावरून जाण्यासाठी तहसीलदार यांनी शिवरस्ता दिला होता, परंतु सत्ताधारी राजकीय दबावातून सूर्यकांत विठ्ठल आंबोरे यांनी परत रस्ता बंद केल्याने 4 जून रोजी तहसील कार्यालयासमोर शेतकरी अशोक बालासाहेब गाडवे, त्र्यंबक आंबोरे, मोहन होनमाने, सुनीता रामेश्वर आंबोरे, जनार्दन माणिकराव आंबोरे, सरूबाई चव्हाण, बालासाहेब चव्हाण, शेख इलियास, सुरेखा त्र्यंबक आंबोरे, सीमा अशोक गाडवे यांनी जनावरांसह आमरण उपोषण सुरू केले होते। जिल्हा परिषद सदस्य संजय जेलारे, माजी सभापती अशोक बोकारे, किशोर सूर्यवंशी यांनी तहसीलदार माधव बोतीकर यांची भेट घेतली। शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी रस्ता नाही, सदरी रस्ता वाद माननीय न्यायालयात सुरू आहे याविषयी चर्चा केली। तहसीलदार माधव बोतीकर यांनी तात्काळ 15 फुटाचा रस्ता देण्याचे मान्य करत लेखी पत्र दिले, उपोषण सोडण्यास सांगितले। यावेळी तहसीलदार माधव बोतीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तलाठी शेख मॅडम आदींची उपस्थिती होती। अशोकराव गाडवे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। शिवरस्ता भांडण सुरू आहे आमचं हायकोर्टामध्ये। आम्हाला पर्यायी रस्ता जेव्हा पेरण्याची वेळ आलेली आहे, आता कुठून पेरण्या करायच्या, कुठून काय करायचं ते जवळ तेव्हा बाया बघू बघू धमकी द्यायला, असं करतो तसं करतो पालकमंत्र्याच्या जीवावर। मग आम्ही काय करायचं, कुटुंब घेऊन बसते तर आम्हाला एवढंच करायचं की आम्हाला पर्यायी रस्ता द्यावा नाही पेरणीपासून दिवाळीपर्यंत तरी। जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत त्याने जर रस्ता नाही दिला तर आम्ही काही उपोषण सोडणार नाही। धमक्या कोण दिली तुम्हाला? धमक्या आम्हाला सुरेश विठ्ठलराव आंबोरे, पुन्हा वाटामध्ये म्हणते तुम्हाला करा काय करा, तुमच्या पण अर्ज करतो मी हायकोर्टापर्यंत खेळतो आणि पुन्हा तुमचे अर्ज नाव देतो म्हणशीने। मग वागायचं कुठून आम्ही? रस्ता द्यायला गेली काय म्हणतात तहसीलदार साहेब, थांबा आता नाही, पुन्हा 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 कुठरूप करायचं, पुन्हा केशी करतो, कोर्ट करतो, दगड घेऊन मारहाण करतो आम्हाला, पुन्हा बायाला धमक्या देतो, असं करतो तसं करतो म्हणून। मग कशाच जो आम्ही जगायचं? मग त्याच्यामुळं आम्ही आम्ही उपोषण धरलेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही सोडणार नाहीत। माझं नाव त्र्यंबक किशोरराव आंबोरे। आज जी मातपुरी शिवरस्त्याचं प्रकरण आहे, बरेच जण हायकोर्टात निकाल लागेपर्यंत असे साहेबांना पर्यायी रस्ता आम्हाला दिला होता इसुडाचा। हे पर्यायी रस्ता बंद करून 6 महिने झालेत। दरवेळी साहेबांना आम्ही विनंती केली, 1 तारखेला अर्ज दिला होता, साहेब नाही घेतलं तर आम्ही उपोषणाला बसू म्हणून। मग त्याला वेळ म्हणून बी काही राजकीय मोठा दबाव असल्यामुळं पालकमंत्र्याच्या जीवावर आम्हाला धमक्या देत आहेत, आम्हाला शिवीगाळ करीत आहेत। असं कुटुंब परिवार सगळे आम्ही उपोषणाला बसलो। पुढली भूमिका साहेबांना देऊन पर्याय रस्ता आम्हाला जर दिला तर उपोषण सोडणार आहेत, नाही तर आम्ही कायम बसणार आहेत। शिवरस्त्याचं प्रकरण आमचं हायकोर्टापासून गेलेलं आहे आणि हायकोर्टापासून गेलेला असताना आम्हाला एक पर्याय रस्ता म्हणून आधीच पर्याय रस्ता तहसीलदार साहेबांना दिलेला होता। तो पर्याय रस्ता सूर्यकांत विठ्ठलराव आंबोरे यांनी बंद केला। बंद केल्यानंतर त्या रस्त्यानं वापरू देणं येता का म्हणाले, शिवीगाळ करायले, तुम्ही आमच्या नादी लागू नका म्हणाले, आमच्या मागं कोणी तुम्हाला अजून माहीत नाही म्हणाले, की असे प्रकरण चालू आहेत। ते वारंवार म्हणतात की आमच्या मागं पालकमंत्री आहे, तुमच्या मागं कोण आहे, तुमचं कोण काय करणार आहे, आमचं कोण वाकडं करणार आहे। आणि त्याने आता तर का नाही विहीरच खंदी आहे एक त्या शिवाच्या काट्याला। आणि तहसीलदार साहेबांना शिवरस्ता मापून दिलेला असताना बी त्याच्यावर दगड माती टाकून इतकी डेअरिंग करणं हे योग्य नाही। साहेबाला तोंडी आम्ही वारंवार सांगितलं याच्या आधी की बाबा ते दगड माती टाकायला, विहीर खंदायला आहे तिथं, तरी बी ते लक्ष द्यायला तयार नाही। तर पर्यायी रस्ता तो जोपर्यंत कोर्टाचं प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत पर्यायी रस्ता जो दिलेला आहे तो आम्हाला आता खुला करून द्या, सोडणार नाहीत आम्ही।